विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्र सरकारच्या योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेनं पिंपरी चिंचवडमध्ये 59 ठिकाणांना भेट दिली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शहरातील 32,000हून अधिक नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगानं घोषित केला आहे. त्यानुसार मतदार यादी अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारीऐवजी 22 जानेवारी 2024 रोजी होईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि पुणे महानगर समितीच्या वतीनं घरोघरी जाऊन या सोहळ्याच्या अक्षता आणि निमंत्रण अभियान राबवण्यात येणार आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. न्यासाच्या वतीनं 21,000हून अधिक रामसेवक 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन अक्षता आणि निमंत्रण देणार आहेत. प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचं आणि व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात येणार आहे. पुणे विभागात रब्बी हंगामातील पिकांचं सरासरी क्षेत्र 11,49,266 हेक्टर इतकं असून त्यापैकी 9,08,536 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 79% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. थंडीचं प्रमाण वाढल्यानं पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात पेरणी झालेल्या पिकांसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. पुणे विभागात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी गव्हाची पेरणी पुढील पंधरवड्यात आणखी वाढण्याची अपेक्षा पुणे विभागाचे कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी वर्तवली आहे. पुणे महापालिका आणि स्वच्छ संस्था यांच्यातील 5 वर्षांच्या कराराला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता प्रतिवर्षी 5 कोटींऐवजी 8 कोटींचा निधी दिला जाणार आहे. सध्या स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून 3,682 कचरा वेचक कार्यरत आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गडांवर किंवा वनक्षेत्रात पार्टी करण्यास वन विभागानं बंदी घातली आहे. ही बंदी झुगारणांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिउत्साही तरुणाईला रोखण्यासाठी गस्ती पथकं तैनात केली जाणार आहेत. गडकिल्ल्यांवर पार्ट्या करून त्यांचं पावित्र्य भंग न करण्याचं आवाहन गडप्रेमी संघटनांनी केलं आहे. पुणे आणि नागपूरमध्ये कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात एकंदर 20 महिलांचा मृत्यू झाला होता. या महिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या घटनेचा निषेध तसंच राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीच्या मागणीसाठी आज एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कामगार महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा समिती स्थापन करून त्यामध्ये औद्योगिक सुरक्षा व्यवस्थापन शिक्षण घेतलेल्यांना सदस्य करून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातले अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. त्यानुसार देशमुख यांच्याकडे वाहतूक नियोजन विभागाच्या जबाबदारीसह अधीक्षक अभियंता भवन आणि अधीक्षक अभियंता बांधकाम या पदांचीही अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. यंदाच्या वर्षात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 9 लाखांहून अधिक पुणेकरांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. त्यांच्याकडून सुमारे 56 कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांमध्ये खासगी वाहनांपेक्षा सरकारी वाहनांची संख्या अधिक असल्याची माहिती शहर वाहतूक पोलीस विभागानं दिली. केवळ पादचारी दिनानिमित्त नव्हे तर प्रत्येक रविवारी पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहनमुक्त ठेवण्याची मागणी पादचारी प्रथम या संस्थेसह विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. वॉकिंग प्लाझासारखे प्रकल्प राबवताना त्या परिसरातील पीएमपीएमएल बसचे मार्ग बदलतात. मात्र ही बससेवा नागरिकांच्या सोयीसाठी असल्यानं त्यासंबंधी देखील अन्य पर्यायांचा विचार व्हावा अशी मागणी या संघटनांनी केली आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हरियाणामधल्या प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केलं. आरवीर दलाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस होतं. उद्याही या स्वरूपाचं हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.